जय महाराष्ट्र. आवाज कुणाचा? आज कुणाचा आवाज असणार आहे यासाठी आपण उत्सुक आहात, आम्हीही उत्सुक आहोत. ते प्रश्नांना उत्तरं कशी मिळणार यासाठी. आणि त्याचबरोबर आपण सर्वजण जो काही आशीर्वाद देत आहात आवाज कुणाचा, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनापासून धन्यवाद. आणि या धन्यवादाबरोबरच शिवसेना UBT ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपला आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या, आमच्या, आपल्या सर्वांच्या मनातले प्रश्न आणि त्याची उत्तरं शोधण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. आपणा सर्वांना माहीतच आहे की गेली अनेक वर्ष या समाजकारणाच्या रस्त्यावर चालणारा एक निष्ठावान शिवसैनिक खासदार राजन विचारे यांना आज बोलतं करणार आहोत. स्वागत करूया राजनजी विचारे यांचं. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचं ठाणं हे काय लपून राहिलेलं नाही. आणि तसंच शिवसेनेचे राजन विचारे आणि राजन विचारेंसाठी एकच ध्येय, एकच निष्ठा, शिवसेना. आत्ता या सगळ्या रणधुमाळीमध्ये जी काही गद्दारी झाली याचं केंद्रस्थान ठाणा होतं. अशा वेळेला राजनजी तुम्ही एकटे निष्ठावान शिवसैनिकांच्या मदतीने लढत आहात. तुम्हाला एकटं पडल्यासारखं कधी वाटलं का? सर्वप्रथम मी शिवसेनेचा इतिहास सांगतो, कारण तुम्ही जे आता म्हणालात की तुम्ही एकटे पडलेत का, तर मी एकटा नाही आहे. माझ्याबरोबर असंख्य शिवसैनिक आहेत. 1967 साली ज्यावेळेला शिवसेनेची स्थापना झाली, महाराष्ट्रामध्ये पहिली सत्ता ही ठाण्याने दिली. ते कोणाच्या विश्वासावरती? आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. 1967 साली ज्यावेळेला वसंतराव मराठे हे पहिले परिषदेवरती नगराध्यक्ष म्हणून त्यावेळेला निवडून आले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली सत्ता देणारे कुठलं शहर असेल तर ते ठाणे. त्यानंतर 1974 साली थेट नगराध्यक्ष म्हणून सतीश प्रधान त्यावेळेला निवडून आले. 1 ऑक्टोंबर 1982 साली या नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर सतीश प्रधान प्रथम नागरिक, प्रथम महापौर म्हणून होण्याचा मान त्यांना मिळाला. शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना. आणि त्यानंतर ही घोडदौड सुरू झाली. कोणाला आमदार केलं, कोणाला नगरसेवक केलं, कोणाला खासदार केलं. हे जे काय मिळाले हे कोणाच्यामुळे मिळालं? आम्हाला बाळासाहेबांच्या आशीर्वादांच्यामुळे मिळालं, उद्धवसाहेबांच्या आशीर्वादामुळे मिळालं. शिवसेना मागची 4 अक्षरं काढली की तुमची किंमत 0 आहे. पक्षप्रमुखांच्या विचारामुळे तुम्हाला नागरिक वोट देत असतात, तुमच्याकडे बघून नागरिक वोट देत नसतात. आणि ह्याचं सर्व क्रेडिट जे आहे ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचं या ठाण्यावर असलेलं बारीक लक्ष, या विकासाच्या कामात असलेलं त्यांचं योगदान. म्हणजे मी त्यावेळेला महापौर असताना म्हणजे रात्री किती वाजले, 2 आणि 3 वाजले तरी सकाळी 7-7:30ला मला सर्व जो 30 ते 32 पेपर घेऊन बसायला लागायचं. आणि ते पेपर वाचल्यानंतर एखादी बातमी जर समजा असेल की या ठिकाणी घड्याळाचे काटे टॉवरचे बंद आहेत, तर त्याला ते उत्तर लगेच त्यांना द्यावं लागायचं. बरोबर 9:30-10ला बाळासाहेबांचा फोन यायचा, राजन काय चाललं आहे? महाराष्ट्र टाइम्स पान नंबर 2 कॉलम नंबर 3 या ठिकाणी जी हे आले. बाळासाहेबांचं लक्ष बारीक असायचं आणि म्हणून आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते ह्या इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहे. म्हणजे हे सगळं ज्या वेळेला यशाकडे शिवसेना वाटचाल करत होती, म्हणजे शिवसेनेचं ठाणं, ठाण्याची शिवसेना हे अधिक गडद होत होतं, त्याच वेळेला धर्मवीर आनंद दिघे साहेब हे कायम या संपूर्ण तुमच्या त्यावेळच्या सगळ्या शिवसैनिकांना एकत्र बांधून काम करत होते. कसे होते? उभ्या वादळामध्ये कसं उभं राहायचं ते धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्यामुळे आज जो मी काय ताटमानेने इथं उभा आहे, एक बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांबरोबर संबंध ह्या जडणघडणीमध्ये त्यांच्याबरोबर असलेल्याच्यामुळे मला जो काय तो अनुभव जो मिळाला आणि त्यामुळेच मी आज इथे या ठिकाणी ताडमानाने उभा आहे. कायम त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षापासून तुम्ही त्यांना बघत होता. यस. शिस्तीचं वातावरण. यस. म्हणजे जवळजवळ 31 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतोय
कित्येक चंद्रशेखरांबरोबर काम केलेलं आहे मी. त्यावेळेला तर मी सभागृह नेता होतो. ज्यावेळेला ठाणे शहरामध्ये डेव्हलपमेंट सुरू झाली, आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने ज्यावेळेला चंद्रशेखर या ठाण्यामध्ये जेव्हा आले आणि त्यावेळेला ठाणे शहराच्या विकासामध्ये जेव्हा काम करत होतो, तो त्यावेळेचा जो असलेला अनुभव, म्हणजे आज प्रत्येक आयुक्तांबरोबर ते आम्ही काम करत आलेलो आहे. आणि त्यावेळेला संबंध पदाधिकारी त्यावेळेचे महापौर होते, त्यावेळेचे आमदार होते. हे कुठले एकाचं काम नसतं, हे टीमवर्क असतं. आणि म्हणूनच आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते आज गल्ली ते दिल्लीपर्यंत जाण्याची जी काही संधी आम्हाला मिळाली ते त्यांच्याच कृपेने मिळाली. पण मग तुमचं बालपण सगळं ठाण्यातलंच? ठाण्यात. कुठे ठाण्यात होता राहायला लहानपणी? ठाण्यात मी दिघे साहेबांच्या शेजारीच, म्हणजे चरईमध्ये. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे साहेब, तुमची आणि शिवसेना प्रमुखांची पहिली भेट आठवते तुम्हाला? 24 तासातले मला वाटतं मी 16 तास कमीत कमी दिघे साहेबांबरोबर असायचो. अच्छा. मी सोमया कॉलेजला होतो. कॉलेजसुद्धा अर्धवट सोडलं आणि दिघे साहेबांबरोबर माझे वडील, म्हणजे तुम्हाला माझ्या घरची हिस्ट्री सांगा ना. माझे वडील मॅकॅन्जी शिपिंग कॉर्पोरेशनला त्या ठिकाणी, म्हणजे आदरणीय प्रमोद नवलकर त्या ह्याच्यामध्ये कामाला होते. तिथेच माझे वडीलसुद्धा एक ऑफिसर म्हणून तिथे त्या ठिकाणी कामाला होते. कब्बशा धुवून त्यावेळेला शिक्षण घेतलं रॉबर्ट मनी स्कूलला. आणि त्यावेळचे ग्रॅज्युएट, म्हणजे त्या ब्रिटिश कंपनीमध्ये मराठी माणूस म्हणून त्यावेळेला 2-4 लोक होती, त्यातले माझे वडील होते आणि नवलकर साहेब होते. इकडे प्रमोदजी नवलकर नोकरी करत होते बाबांबरोबर, तुम्ही इकडे दिघे साहेबांबरोबर. म्हणजे शिवसेनेची नाळ तेव्हापासून हळूहळू बांधूच लागले होते. आम्ही त्यांच्या विचाराने प्रेरित झालो होतो. आणि मेन म्हणजे दिघे साहेबांबरोबरच आमचं, म्हणजे 24 तासातले 16 तास 4-4 दिवस घरी यायचो नाही. 4 दिवस आम्ही त्या मुरबाडला जायचो, जव्हारला जायचो, पालघरला जायचो, वाड्याला जायचो. परंतु आमच्या आईवडिलांनी आम्हाला कधी विचारलं नाही की राजन तू कुठे जातोयस. त्यांना एवढं माहिती आहे की दिघे साहेबांबरोबर जातोय. म्हणजे एक विश्वास होता की माझा मुलगा कुठे फुकट जाणार नाही, तो चांगल्या कामाबरोबरसाठीच त्या ठिकाणी होतो. जसं तुम्ही म्हणता की 4-4 दिवस आम्ही दिघे साहेबांबरोबर जायचो, मग त्यावेळेला साहेबांबरोबर दिघे साहेबांबरोबर असणारे जे शिवसैनिक होता, जे कोण सोबत जाणारे होता, ते कोण तुम्हाला आठवतात नावं? मला वाटतं त्यावेळेला आमचे ते एक सहकारी होते टेंबे नाक्याचे, एक नंदकुमार शेडगे, बरं ते असायचे. एक विनोद सावे म्हणून एक आमचा कल्याणचा पदाधिकारी होता, तो त्या ठिकाणी असायचा. म्हणजे दररोज कोण ना कोणतरी साहेबांबरोबर असायचंच. मातोश्रीमध्ये मोठ्या साहेबांना भेटायला जायचं, त्यावेळेला दिघे साहेबांबरोबर मी बरोबर असायचोच. नगरसेवक झालो होते आम्ही, सर्व नगरसेवक त्या ठिकाणी पहिल्यांदा निवडून आल्यानंतर साहेबांकडे गेलो होतो. ठाण्याचं निवडून आलेल्या नगरसेवकांना घेऊन दिघे साहेब त्या ठिकाणी मातोश्रीला जायचे, मोठ्या साहेबांचा आशीर्वाद घ्यायचे आणि मग कामाला आम्ही सर्वजण लागायचो. कारण बाळासाहेबांचा सुद्धा, म्हणजे तुमच्यावरती ज्यांना आपण मोठे साहेब म्हणतो, त्यांचा खूप विश्वास होता. काय त्यांच्याकडनं काय घेतलं तुम्ही? मला वाटतं जे आज तुम्हाला मुंबई किंवा ठाणे ही शहरं जी डेव्हलप झालेली दिसतात, त्याचं मेन कारण म्हणजे बाळासाहेबांचं असलेलं बारीक लक्ष, उद्धव साहेबांचं असलेलं बारीक लक्ष. त्यावेळेला 2030 पर्यंत ठाणे कसं असेल त्याचं विजन डॉक्युमेंट आम्ही तयार केलं होतं. मग त्यावेळची 2030ला किती लोकसंख्या असेल, मग त्यावेळेला काय इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला पाहिजे, त्या मग तिथे खेळाचे मैदान किती ठेवायला पाहिजेत, कशा पद्धतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजेत, किती MLD पाणी या शहराला 2030ला लागणार आहे. आपण जो दिलेला वचननामा आहे तो पूर्ण करण्याचं कामसुद्धा महापौर च्या काळामध्ये मी तंतोतंत केलेलं जवळजवळ 99% काम. अशीच कामं होत नाही, म्हणजे वरून कोणाला तरी लक्ष होतं शाळेमध्ये, शिक्षकाचा बरोबर लक्ष असलं की तो मुलगा अभ्यास करायचा. तर अशा पद्धतीने बाळासाहेबांचं स्वतः लक्ष असायचं, उद्धव साहेबांचं लक्ष असायचं आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये ते कामं करून घ्यायचे. शिवसेना या टप्प्यावर आत्ता ज्या संघर्षाच्या काळातून जाते आहे, ज्या पद्धतीने आत्ता शिवसेनेमध्ये सत्तांतराच्या निमित्तानं झालेल्या घडलेल्या घडामोडी होत्या, काय होत्या वेळेला, किती यातना होतात तुम्हाला? ठाण्याला गद्दारीचा दुसऱ्यांदा कलंक लागलेला आहे. म्हणजे 20 फेब्रुवारी 1989 साली त्यावेळेला प्रकाश परांजपे महापौर पदाच्या निवडणुकीला उभे राहिले होते
आणि त्यावेळेला पहिली गद्दारी झाली. 3 मतं आपली फुटल्यामुळे आपला होणारा महापौर त्यावेळेला झाला नाही. आणि तेवढा मोठा विश्वासघात झाल्यानंतर जिल्हा प्रमुख त्यावेळेला धर्मवीर आनंददिघे साहेब होते. हे घटना झाल्यानंतर घेऊन बाळासाहेबांकडे गेले आणि त्या बाळासाहेबांनी म्हणाले, तुझा राजीनामा कशाला, तुझं काय त्याच्यामध्ये दोष आहे, असं करा की सर्वांचा राजीनामा घेऊन टाका. आणि बिचारा त्यावेळच्या शिवसैनिकांनी जो बाळासाहेबांनी आदेश दिला होता, दिघे साहेबांनी आदेश दिला होता, तो तंतोतंत पाळून त्यावेळेला 30 लोकांनी राजीनामे त्या ठिकाणी सादर केले. आणि त्यावेळेला मला वाटतं सत्ता आपल्या हातून त्यावेळेला गेली. आणि त्यावेळेलासुद्धा तुम्ही बघितलं असेल, धर्मवीर आनंददिघे साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं की त्यांना जेव्हा अटक झाली, त्यांना टाडामध्ये 2 वर्ष ते तुरुंगात होते, त्यावेळेला त्यांनी एक वाक्य त्यावेळेला म्हटलं होतं. मला वाटतं लोकप्रभा या मासिकामध्ये राऊत साहेबांनी त्यावेळेला ती मुलाखत त्यावेळेला छापली होती. त्यामध्ये त्यांनी हे दिलं होतं की गद्दारांना क्षमा नाही. आणि त्यानंतर ती ज्या गद्दाराची हत्या झाली आणि त्यानंतर हे जे काय रामायण घडलं, साहेब 2 वर्ष टाडामध्ये आतमध्ये होते. आणि त्यानंतर लहान मुलांचा मोर्चा त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे काढला गेला की दिघे साहेबांना तुम्ही बाहेर हे काढा. त्यानंतर महिलांचा निघाला, त्यानंतर ठाणेकर नागरिकांनी काढला. म्हणजे वेगवेगळे दररोज एक मोर्चे त्या ठिकाणी, जिल्ह्यातून आदिवासींचा मोर्चा निघाला. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळे समर्थन त्यावेळेला दिघे साहेबांना मिळत होतं. आणि त्यावेळेला एकदम वातावरण जी काही परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु अशा परिस्थितीतसुद्धा त्यावेळच्या काळामध्ये कुठेही शिवसैनिक कुठे खचले गेले नव्हते. प्रभाकर हेगडे नावाचे ज्येष्ठ विधितज्ञ होते काँग्रेसचे आणि मोठे नेते होते. आणि त्यांनी दिघे साहेबांचं वकीलपत्र त्यावेळेला टाडामध्ये त्यांनी घेतलं. परंतु दिघे साहेबांनी असा कधी त्यांच्यावरती अविश्वास दाखवला नाही की अरे हे काँग्रेसचे आहेत, अरे हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. किंवा त्यांनीसुद्धा असा विचार केला नाही हेगडे साहेबांनी, अरे मी शिवसेनेच्या एका जिल्हा प्रमुखांचा हे टाडाचा मी हे करतोय आणि सत्ता त्यावेळेला काँग्रेसची त्यावेळेला होती. आणि असं असतानासुद्धा त्यावेळेला सर्व दिघे साहेबांकरता सर्व लोक, त्यावेळेला वसंत डावकरे हे सुद्धा त्यावेळेला या सर्व ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करत होते. म्हणजे दिघे साहेबांकडे कुठली जातपात किंवा हे नव्हतं, सर्वांना ते न्याय द्यायचे. मग आता जसं गद्दारांना क्षमा नाही असं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा आत्ता जे काही महाराष्ट्रात घडलं, ठाणेकर जनता ते वाक्य लक्षात ठेवतील. शेवटी बघा, कुठल्याही गद्दारीला कुठेही थारा नसतो, मग तो वरतीसुद्धा नसतो आणि खाली पण नसतो. गद्दारी ही गद्दारीच असते. 20 जून 2022 ही तारीखसुद्धा कोण विसरू शकत नाही. राजन विचारेच्या मागची 4 अक्षरं काढले, माझी किंमत 0. मला कोणामुळे निवडून देतात? बाळासाहेबांच्या विचारांमुळे मला निवडून देतात. अरे कित्येक असे शिवसैनिक आहेत की त्या शिवसैनिकांना आतापर्यंत काहीच मिळालं नाही. आज बिचारे ते काम करतात, कुठल्याही पदाची अपेक्षा न करता किंवा काय नाही. आणि आज ते लोकसुद्धा उभे आहेत. मग तुम्हाला एवढं सर्व देऊनसुद्धा जर तुम्ही अशा पद्धतीने जर विश्वासघात करत असाल तर मला वाटतं परमेश्वरसुद्धा माफ करणार नाही या गोष्टीला. जनता तर करणारच नाही. त्या ठाणे शहरातले सर्वच जण जे शिवसेनेचे पदाधिकारी होते सर्व गेलेले असताना तुम्ही मात्र उद्धव साहेबांच्या पाठी एक शिवसैनिक म्हणून, निष्ठावान म्हणून ठामपणे उभे राहिला. काय लोकांची प्रतिक्रिया आहे? मी तर स्वतःला भाग्यवान समजतो. मला न मागता सर्व दिलं. 31 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. मला दिली कोणी संधी? पक्षाने दिली ना. मग आज पक्षाच्यामुळेच मी आज इथे उभा आहे आणि तुम्ही आज माझी मुलाखत घेत आहे. जर माझ्या मागे 4 अक्षरं नसती तर तुम्ही मला इथे बोलवलं असतं का? त्यामुळे प्रत्येकाने निष्ठावंतांनी हाच विचार त्या ठिकाणी केला. माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी. काल किंवा परवाचीच बातमी आहे की शिवसेनेच्या शाखेवरती हातोडा पडला, शिवसेनेची शाखा तोडली. ठाण्यातसुद्धा सातत्याने हे आम्ही बघतो आहोत, कारण तुम्ही त्याचं नेतृत्व करता आहात. ठाण्यापासून ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने आत्ता फिरता आहात, वावरता आहात, जसं तुम्ही मगाशी सांगितलं की अगदी दिघे साहेबांचं वकीलपत्रसुद्धा ज्या इगणीने घेतलं ते दुसऱ्या पक्षाचे होते. असं यापूर्वी कधी अनुभवलं होतं तुम्ही? आता ज्या पद्धतीने हे सुरू आहे सगळं,
हे तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? आज असंख्य कार्यकर्त्यांवरती किती त्यांची घरं तोडली, त्यांच्या शाखेवरती कब्जे केले, त्यांचे जे काही उद्योगधंदे होते ते बंद केले. तुम्हाला सांगतो, साधी पोळी भाजी केंद्र महिला बिचारा चालवत होता. अशा लोकांचे तुम्ही उपजीविकेचं साधन तुम्ही त्याचं नष्ट करताय. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, की ज्या पद्धतीने तुम्हाला कुणी अधिकार दिला. आज तुम्ही कित्येक खोट्या केसेस, म्हणजे गेल्या वर्षभराच्या काळामध्ये अख्खी पोलीस यंत्रणा सर्व ह्या कामाला, सर्वांचे बंदोबस्त कमी केलेले आहेत, सर्वांचे ज्यांना संरक्षण दिले ते संरक्षण काढून घेऊन घेतलेले आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर हे करतायत, पोलिसांचं काम करू द्या ना. आणि मी आपल्या माध्यमातून पोलिसांनासुद्धा सांगेन की तुम्ही हे थोडे दिवसाचं हे सरकार आहे, हे जास्त दिवस टिकणार नाही आहे. कारण हे जे आलेले ते सरकार हे बसलेलं नाही, ते गद्दारी करून बसलेलं आहे. आमच्या चिंतामण कारखाने अण्णा देशमुख हे 2 उच्च शिक्षित लोकांच्यावरती तर मला वाटतं चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल केले. ते आमची रोशनी शिंदे नावाची एक युती सेनेची हे आहे, तिच्या ऑफिसमध्ये जाऊन मारहाण केली तरी केस दाखल नाही केली. हां, म्हणजे पोलिसांनी काय चालवलं आहे? पोलिसांना हे करायचा अधिकारच नाही. तुम्हाला कायदा सुव्यवस्था, सरकार येतात बदलतात, परंतु जी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्हाला तिथे बसवलेलं आहे. तुम्ही हे काम इमानदारीने त्या ठिकाणी करायला पाहिजे. चुकत असेल कोणाचं तर त्याला पण तुम्ही शासन दिलं पाहिजे. परंतु हे न करता गेल्या वर्षभरामध्ये पहिला गुन्हा दाखल झाला अयोध्या पोळचा परवा, म्हणजे एकच गुन्हा वर्षभरामध्ये. हे काय चालले पोलीस यंत्रणा? आज तुम्ही बघितलं कायदा सुव्यवस्था राहिली कुठे? भर दिवसा आज महाराष्ट्रामध्ये मुलींवरती कोयत्यांनी वार करतायत, कोणाला मारतायत मुलींना. अरे काय चाललंय तुमचं? तुम्ही इतकं सगळं सांगताय, मग आत्ता जर दिघे साहेब असते तर कसे व्यक्त झाले असते हो या परिस्थितीवर? मला वाटतं दिघे साहेब आता असते तर ही गोष्ट घडलीच नसती. आणि असते तर एवढी वेळ पण आणून दिली नसते. कारण दिघे साहेबांचं तुम्हाला माहीत नसेल, दिघे साहेबांच्या हंटरचा प्रसाद मला वाटतं कित्येक लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी खाल्लेला आहे. आणि त्यांची एक आदरयुक्त भीती होती, एक व्यक्तिमत्व म्हणून त्या ठिकाणी ते व्यक्त व्हायचे. कामाची वेगळी पद्धत होती. हां, उद्धव साहेब आमचा सरळ साधा माणूस. त्यांनी 22 वर्ष दिघे साहेब गेल्यानंतर त्या माणसावरती विश्वास ठेवला. एक माणसाकडे संपूर्ण जिल्हा हा सोपवला होता. आणि सर्व जे काय पद त्यांना, म्हणजे शाखा प्रमुख, सभागृह नेता, त्यानंतर आमदारकी, त्यानंतर तुम्हाला म्हणतो पालकमंत्री, संपर्क प्रमुख, शिवसेनेचा नेता म्हणून पण त्यांना दिलं. अरे काय दिलं नाही तुम्हाला? आणि त्या विश्वासाचा विश्वासघात त्या ठिकाणी केला गेला. दुर्दैव आहे, एवढं सर्व देऊनसुद्धा जर मला वाटतं तुम्हाला एवढं भरभरून दिल्यानंतरसुद्धा जर अशा पद्धतीने जर तुम्ही त्याचा विश्वासघात करत असाल तर मला वाटतं परमेश्वर कधीच माफ करू शकत नाही. जनता तर माफ करणारच नाही, पण परमेश्वरसुद्धा माफ नाही करणार. जवळजवळ 40 वर्ष तुम्ही काम करताय शिवसेनेसाठी. अनेक जिल्हा प्रमुखांबरोबर तुम्ही काम केलं, पण कधी जिल्हा प्रमुख हे पद किंवा त्या पदासाठी ती जबाबदारी तुमच्यावर दिली नाही, याची खंत वाटते का हो कधी? जसे बाळासाहेब आमचे गुरु होते तसे धर्मवीर आनंदीकर सुद्धा गुरु होते. आणि त्या गुरुच्या खुर्चीवरतीचा मोह आम्हाला कधीच झाला नाही. काही जण असंही म्हणतात की आम्ही पट्ट शिष्य होतो दिघे साहेबांचे. तर खरी परिस्थिती काय होती हो? दाढी वाढवली म्हणजे दिघे साहेब होतो असं काही नाही. दिघे साहेब हे व्यक्तिमत्व हे एकदाच होऊ शकतो, असं व्यक्तिमत्व होणे नाही. आणि त्याची कोण डुप्लिकेटगिरी करून सुद्धा काही चेहरे बदलले, दाढी वाढवली म्हणून दिघे साहेब होता येत नाही किंवा बाळासाहेब होता येत नाही. त्यासाठी तशी कामं करावं लागतात. आता काय चाललं आहे? खुर्चीकरता काम करतो आहे आपण. आज आपल्याच लोकांना उद्ध्वस्त करण्याचं काम करतो आहे आपण. म्हणजे दिघे साहेबांनी कधी कोणाला उद्ध्वस्त केलं नाही. दिघे साहेबांनी घडवलं. दिघे साहेबांनी तर सर्व जाती धर्माच्या लोकांना, मी हेगडे साहेबांचं उदाहरण दिलं, वसंत डावकरेंचं उदाहरण दिलं. राजकारण सगळं द्वेषाकडे चाललंय असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं आताचं राजकारण आहे साहेब, एकदम घाणेरडं राजकारण चालू आहे. चांगली माणसं ह्याच्यापुढे या राजकारणात येणार नाही. ज्यांनी तुम्हाला घडवलं त्याला तुम्ही संपवलं निघालेल. अरे ही संघटना, आज या संघटनेला 57 वर्ष झाली पूर्ण. आज या 57 वर्षामध्ये कित्येक शाखा प्रमुख, कित्येक लोकांचे त्या ठिकाणी बळी गेलेले आहेत. त्या ठिकाणी कित्येक लोकांचे
संसार उद्ध्वस्त होऊन आज संघटनेकरता बिचारे काम करतायत दिवस रात्र. त्यांनी कधी स्वतःच्या परिवाराकडे लक्ष दिलं नाही, परंतु या 4 अक्षरासाठी दिवस रात्र तो मेहनत करत होता. आज कित्येक लोक बिचारे आज हयात नाहीत. अशा लोकांच्या आता आमच्याकडे ठाण्यामध्ये शाखा बांधली 40 वर्षापूर्वी. उद्घाटन केलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी. त्यावेळी दिघे साहेब होते. त्या शाखेवरती कब्जा करायला गेले. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं आनंदाश्रमचं नाव काढून त्या ठिकाणी स्वतःचं नाव लावलं. तुम्हाला लाज तरी वाटते का तुम्हाला? हां, अरे जनाची नाही मनाची तरी तुम्ही लाज राखली पाहिजे. आज काय चाललं तुम्ही? काय कुठला अजेंडा तुमचा चालू आहे? शिवसैनिकांना संपूर्ण ह्यासाठी तुम्ही हे केलं होतं? आज तुम्ही जेव्हा बोलता आहात तेव्हा बऱ्याचशा गोष्टी अधोरेखित होत आहेत, पण जी सगळी आता नवीन आलेली पुढची पिढी आहे त्या पिढीने बघताना धर्मवीर हा चित्रपट बघितला. काय म्हणणं आहे त्या सिनेमाबद्दल? मला वाटतं धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं चरित्र एकाच 3 तासाच्या ह्याच्यावरती तुम्ही त्यांना दाखवू शकत नाही, कारण तो मोठा ग्रंथ आहे. आणि मला वाटतं धर्मवीर आनंद दिघे साहेबांना जास्त ओळखणारे आम्ही होतो, कारण आम्ही त्यांच्याबरोबर राहिलेलो आहोत. आणि हे आज जे काही तुम्ही दाखवलं हे तुमचं स्वतःचं प्रमोशन दाखवलं. तिकडे दिघे साहेबांचा पाठ 10%च आहेत आणि उरलेला 90% स्वतःची छबी कशी त्या ठिकाणी कसं ते हे करण्यामध्ये तुम्ही दाखवलात. सर्वांना सोबत घेऊन जाणारे दिघे साहेब कसा न्याय मिळवून द्यायचे? एखादा प्रसंग किंवा एखादी आठवण सांगू शकाल? मला वाटतं दिघे साहेब एका रात्रीत दिघे साहेब झाले नाहीत. दिघे साहेबांना जी धर्मवीर ही पदवी जी दिली ही लोकांनी दिलेली, जनतेने दिलेलं नाव आहे. आणि हा माणूस मी जसं सांगितलं की 24 तासामधला 22 तास हा माणूस काम करतो. कधी झोपतो, कधी जेवण, कधी काय नसतं. दिघे साहेबांचं आयुष्य तुम्ही जर बघितलं असेल, वयाच्या 49व्या वर्षी दिघे साहेब गेले. दिघे साहेबांचं ज्या दिवशी हा प्रसंग झाला त्या दिवशी मला वाटतं सकाळी मी पहाटे 7 वाजता गावी जायला निघालो. आणि 7 वाजता जाणारा माणूस 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले तरीसुद्धा मी त्या ठिकाणी माझा पायच निघत नव्हता. दुपारी 1-1:30च्या दरम्यान साहेबांचा फोन आला, तू गेला नाहीस अजून? बोललो नाही. बरं ये इकडे. मग त्यांच्या एक नातेवाईकांकडे आम्ही गणपतीला गेलो. 7 वाजता मला त्यांनी सोडलं तिथे चरईमध्ये. मी 7:30ला मला वाटतं गावी जायला निघालो. गेल्यानंतरसुद्धा वाटेत पाऊस लागला, गाडीचे मला वाटतं वायफर बंद झाले, नवीन कोरी करकरीत गाडी. रात्री काहीतरी आम्ही चिपळूणमध्ये पोचलो. सकाळी माझ्या मोठ्या मुलीने माझा ते TV ऑन केला तर पहिली ब्रेकिंग न्यूज सुरू झाली की दिघे साहेबांचा ॲक्सिडेंट झाला. म्हणजे तो जो प्रसंग जो होता की ते शेवटपर्यंत मला सांगायचं हे काय होतं, मी लगेच फोन केला तिथून. ते विलास जोशी साहेबांच्याबरोबर असायचे, त्यांना मी फोन केला तर ते म्हणजे तर त्यांनी दिघे साहेबांनी ऐकलं की अरे कोण, राजन का, दे माझ्याकडे. माझ्याशी ते बोलले, अरे राजन ते तू पोचला का गावी? बोललो मी पोचलो आता, पण हे काय झालं? नाही छोटंसं ऑपरेशन आहे, होऊन जाईल. मला ते त्यांना काळजी कुठली, ऑपरेशनची काळजी नाही, त्यांना देवी नवरात्र उत्सव होता. हो, तर नवरात्र उत्सवाची सर्व परमिशन काढल्या का? आपलं भूमिपूजन आहे अनंत चतुर्थीच्या दिवशी, तर त्याची सर्व तयारी झाली का? मी म्हटलं सर्व झालं आहे, मी येतो आहे. मी लगेच दुसऱ्या दिवशी, आणि 1.5 दिवसाचा गणपती होते माझे. आणि बघतो तर संध्याकाळी असं हे घटना झाली. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत हॉस्पिटलला ॲडमिट होते तरी तो माणूस दुसऱ्याचा विचार करायचा, माझे कार्यक्रम उपक्रम कसे चालतील. म्हणजे हे त्यांच्याकडे हे होतं. आता आहे का ते राहिलं आहे? आता फक्त मी आणि माझं कुटुंब, बाकी त्यांचं काय दुसरं, म्हणजे ह्यांचं कुटुंब. तुमचं आणि शिंदे साहेबांचं सुरुवातीपासूनचं नातं कसं होतं? मला वाटतं मी ज्या क्षेत्रामध्ये तिथे काम करत होतो, वेगवेगळं क्षेत्र होतं त्यांचं. ते विधानसभेला आमदार म्हणून मला वाटतं कोपरी पाचपकाडीमध्ये होते, मी शहरामधून होतो. खासदार झाल्यानंतर मला वाटतं त्याचं लिमिट मला वाटतं मीरा भाईंदर आणि नवी मुंबई आणि ठाणे असं झालं. आणि मी त्यावेळेला कुठल्याही पदावर नव्हतो, मी लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यावेळेला काम करत होतो. म्हणजे शाखा प्रमुखानंतर मी झालो नगरसेवक, आणि मग ही महानगरपालिकेतली 31 वर्षामध्ये ही पदं माझ्याकडे आली. आणि आपल्याकडे कसं असतं, पक्षाच्या आदेशावरती खाली काम करतात.
वरती काय चाललं आपण विचारायचे आपल्याकडे हे नसतं आणि पद्धतसुद्धा नाही. तुम्हाला जेव्हा हे समजलं कोण लागली तेव्हा तुम्ही काही प्रयत्न केला नाही? मला वाटतं जो उद्धव साहेबांनी विचार केला तोच मी मनात विचार केला, कारण ही शेवटी ब्लॅकमेलिंग गेली किती वर्ष चालू होती. हा मला वाटतं दुसरा प्रयत्न आहे. पहिला पण प्रयत्न काहीतरी झाला होता काँग्रेस जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना, आणि हा दुसरा प्रयत्न होता. आणि हा प्रयत्न मला वाटतं गेले 1.5-2 वर्षापासून सुरूच होता. पण मग तुम्हाला कधी आमिष दाखवण्याचा प्रयत्न नाही झाला? मला वाटतं राजन विचारे हा कडवा शिवसैनिक आहे आणि कोणाच्यात हिंमत नाही की राजन विचारेला हे विचारायची, कळलं की नाही. आणि त्यांना माहिती आहे आमिषाला बळी पडणारा नाही आहे, कारण आम्ही जे काय आमच्या खानदानीमध्ये आमचं जे रक्त आहे हे वेगळ्या प्रेरणेने आमच्या आईवडिलांचे संस्कार आणि ज्यांचं गुरु म्हणून आम्ही बोलतो ते बाळासाहेब असतील किंवा दिघेसाहेब असतील, यांच्या सानिध्यात आम्ही राहिलेले लोक आहोत. निष्ठा काय असते ती यांनी आम्हाला शिकवायची गरज नाही किंवा आमची परीक्षा घेण्याची पण गरज नाही. हा गद्दारीचा शिक्का घेऊन शेवटी जायचं आहे का सांगा मला? किती आहे सर्वच कमवलेलं इथं खाली ठेवूनच जाणार आहे. पण जो गद्दारीचा जो धब्बा आहे तो तुम्ही पुसू शकता का सांगा मला? जो विश्वासघात केला अख्ख्या देशाने बघितलं आहे, 33 देशांनी दखल घेतली म्हणतात. मला वाटतं ही जी घटना आहे ही महाराष्ट्राला लांछनास्पद आहे. ही जनता याचा नक्कीच गंभीर विचार जनतेने केलेला आहे. फक्त यांनी निवडणुका लावा. काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवरती तुमचा आवेश, तुमचा द्वेष आणि मला बोलायला लावू नका, योग्य वेळ येईल तेव्हा मी बोलीन असं तुम्ही म्हणाला होता. आजही बोला असं मी म्हणणार नाही, पण तरीसुद्धा आज ज्या पद्धतीने शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे किंवा शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे संपूर्ण ठाकरे कुटुंबावर आणि शिवसेनेवर आरोप होत आहेत, बोललं जात आहे, दोषारोप होत आहेत, काय वाटतं तेव्हा तुम्हाला? मला वाटतं हे गलिच्छ राजकारण आहे आणि फक्त लोकांना दिशाभूल करायचं, विकासाकडे कोणाचं लक्ष नाही. फक्त दुसऱ्याला कसं डॅमेज करता येईल, एखाद्याची प्रतिमा कशी करता येईल आणि एखाद्यावरती कसे आरोप करायचे हे एवढंच त्यांच्याकडे हे आहे. बोलणाऱ्याचं तोंड धरू शकत नाही. परंतु ज्यावेळेला वेळ येईल ना, मी वारंवार तेच सांगतो आहे, ही जनता सुज्ञ आहे आणि आतापर्यंतचा गद्दारीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून या गद्दारीला कुठे क्षमा नाही. म्हणजे निवडणुकीमध्ये गद्दारीचा शिक्का जो नकळत ठाण्या शहराला सुद्धा आलेला आहे, ठाणे जिल्ह्याला आलेला आहे, तो पुसला जाईल असं तुम्हाला विश्वास? 100%. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये मुख्यमंत्र्यांच्याकडे महत्त्वाचं जे पद होतं ते नगर विकास खातं, ते खातं तुम्हाला त्यांनी दिलं. त्या खात्याचा कारभार तुम्ही करत होता. त्यामुळे तुम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन तिकडे ते तुम्ही लोकांना हे करत होतात. आज परिस्थिती काय? मग राजन विचारे हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर, त्यांच्या संस्कारावर, दिघे साहेबांच्या त्या शिकवणीवर, त्यांच्याकडे बघत बघत शिवसेना ही 4 अक्षरं, ही निष्ठा शेवटच्या श्वासापर्यंत बाळगणारे राजन विचारे आज तुमच्याशी गप्पा मारताना खूप छान वाटतं आहे. कारण तुम्ही बोलत असताना तुमच्या प्रत्येक वाक्यामध्ये की त्यावेळेला तुमच्याबरोबर नेमकं कोण होतं, अगदी दिघे साहेबांबरोबरचा तुमचा प्रवास आणि 40 वर्षाचा हा प्रवास, हा खरंच आजच्या युवकांना ज्यांना खरंच प्रामाणिकपणे खांद्यावरती भगवा घेऊन धावायचं आहे त्यांच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरेल हा मला विश्वास आहे. तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला मी महापौर म्हणून त्यावेळेला महापौर होतो मी, नुकतीच लोकसभेची निवडणूक लागली होती. महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी सीट डिक्लेअर झाले, पण ज्या ठाण्याने पहिली सत्ता दिली त्या ठाण्याचं बाळासाहेबांना एवढं दुःख झालं होतं की तिथे उमेदवार म्हणून लढवायला कोण तयार नाही. एकनाथ शिंदेंना विचारलं तुम्ही लोकसभा लढवा, कारण तुम्ही जिल्ह्याचा कारभार आखताय. कारण समोर होते आपले सन्माननीय संजीव नाईक. त्यानंतर अनंतरेंना विचारलं, ते म्हणाले नाही. त्यानंतर प्रताप सरनाईक विचारलं, नाही. मग आता तो बॉल आला माझ्याकडे. मग आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मला फोन केला.
राजन तुला लोकसभा लढायची आहे. म्हटलं साहेब आपला आदेश. म्हटलं तू कोणतरी एक मर्द सापडला की ठाण्याची सीट लढण्यासाठी. हे झाल्याबरोबर लगेच आमचे महाशय लगेच त्यांनी ते सुरुवात केली की राजन विचारे का नको, मग हा का चांगला पाहिजे, हे सुरू केलं त्याने. आणि त्यावेळेला माझा काही चॉईस नव्हता त्यावेळेला की खासदारकी लढवायची की आमदार, फक्त मोठ्या साहेबांचा आदेश. आणि त्यावेळेला मग ते उमेदवारी त्यांच्या सांगण्यानुसार दिली. त्यावेळेसुद्धा त्यांनी सांगितलं की हा उमेदवाराला जर निवडून नाही आला तर आम्ही राजीनामे देऊ. परंतु काही नाही, उमेदवार मोठ्या मताधिकाने पडला. आणि मग त्यावेळेला मला साहेबांनी बोलून घेतलं परत आणि सांगितलं ठाणे शहराची आमदारकी लढायची. त्यावेळेसुद्धा हे आडवे आले होते की ठाण्यातून मी लढणार. तर साहेबांनी सरळ सांगितलं ठाण्यातून राजन विचारे लढेल शहरातून आणि तुम्ही कोपरी पाचपाकडून लढायचं. आणि त्यावेळेला मी लढलो, त्या ठिकाणी निवडून आलो. आणि नंतर मग मी ज्यावेळेला साहेब लीलावतीमध्ये ॲडमिट होते, माझी आमदारकीची 5 वर्ष पूर्ण होत होती आणि लोकसभेची निवडणूक लागणार होती. परत मला रवी म्हात्रेचा फोन आला, साहेबांनी तुला लीलावतीमध्ये बोलवलं आहे. मग मी लीलावतीमध्ये गेलो. साहेब म्हणाले राजन तू शब्द दिला. अरे तुमच्याकरता आम्ही जीव देऊ हो साहेब, हे शब्द काय घेऊन बसला आहे. मग त्यावेळेला मी 2014ला ती निवडणूक लढलो आणि त्यावेळेला मोठ्या मताधिकाने निवडून आलो. मी खासदार आलो. महाराष्ट्रात 2 नंबर आणि संपूर्ण देशामध्ये 5 नंबर, बरोबर ना. या निवडणुकीला बरोबर किती जवळजवळ 4,21,000 4,21,000च्या मताधिक्याने लढून आले. बरं मला सांगा की एक या सगळ्या प्रवासात एक वेगळा प्रश्न की अमरनाथ यात्रा, या अमरनाथ यात्रेच्या सुद्धा खूप आठवणी आहेत. कारण न चुकता दरवर्षी तुम्हाला माहिती असतं आम्हालाही की तुम्ही अमरनाथच्या दर्शनाला जाता. काय आहे ती आठवण? मला वाटतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ही जेव्हा अमरनाथ यात्रा 3 वर्ष बंद झाली होती आणि त्यानंतर अमरनाथ यात्रेकरूंवरती जे काय हल्ले होत होते आणि त्यावेळेला ती यात्रा त्याच्यामुळे बंद पडली होती. आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी आदेश काढला की जर आमच्या यात्रेकरूंवरती काय झालं तर आम्ही तुमची पण यात्रा होऊन देणार नाही. आणि म्हणून त्यावेळेला मग आम्ही, मला वाटतं बांद्र्यावरनं पहिला ट्रेन ही आम्ही जम्मूला त्या ठिकाणी घेऊन, त्यावेळेला जो रूट 3 वर्षापासून बंद होता बालताल मार्गे, तो रूट आम्ही ओपन केला आणि त्या यात्रेची सुरुवात 96ला साहेब सुरू केली. हो. आणि 96पासून आता जवळजवळ मला वाटतं हे कोविडची 2 वर्ष माझी गेली असेल. म्हणजे किती झाले, 2 वर्ष मायनस करा, 24-25 वर्ष 25 वर्ष झाली बरोबर. आणि मी सातत्याने जातो. आणि तुम्हाला सांगतो माझा दुसरा जन्म आहे. अमरनाथ यात्रेमध्ये 96ला जेव्हा मी गेलो, पेलगाव मार्गे त्यावेळेला तिकडून गेलो होतो. आणि त्या ठिकाणी त्या यात्रेमध्ये एवढा बर्फ पडला, मला वाटतं 4 दिवस बर्फ पडत होता आणि तेव्हा हजारो लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली. मलासुद्धा वाटलं होतं की मी काय खाली पोचू शकत नाही. आणि मला वाटलं आता आपल्याला तिथे जय भोले असं ते झालं होतं. परंतु काय मलाच माहीत नाही की मी कसा वरून खाली आलो. अजूनही मला कोडं पडतं की मी तिथून कसा वाचलो आणि मी कसा खाली आलो. मी अजूनही तुम्ही मला विचारलं तर मी सांगू शकत नाही. पण त्याचं उत्तर आहे माझ्याकडे. कदाचित आता जो संघर्ष होणार आहे ना, त्या संघर्षामध्ये एका निष्ठावानाची या ठाण्याला आणि शिवसेनेला खूप मोठी गरज होती. म्हणून कदाचित तो आशीर्वाद देऊन तुम्ही परत इथे आलात. आणि जसं म्हणालात की दुसरा जन्म होता तुमचा, दुसरी गद्दारी मोडून काढण्यासाठी पुन्हा राजन विचारे यांच्या मनगटात ती ताकद यावी यासाठीच कदाचित त्यावेळेला तथास्तु म्हटलं गेलं असेल. काय सांगावं. पण म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे की आता टप्प्याटप्प्याने पुढच्या काळात हा संघर्ष अधिक तीव्र होत जाईल. मग अशा वेळेला राजन विचारे एवढेच आक्रमक जे आम्ही बघितलेत ते फार आक्रमक राजन विचारे बघितले, ती आक्रमकता वाढत जाईल. मला वाटतं आम्ही
हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या तालमीत तयार झालेलो सैनिक आहोत. उभ्या वादळामध्ये कसं उभं राहायचं ह्या दोन व्यक्तींकडून आम्ही शिकलेलो आहोत. आणि आमचा काळ सर्व संघर्षाचाच झाला. म्हणजे आतापर्यंत काय असं ताट वाढले आणि खातोय असं नाही. या सर्व काळामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष करून आतापर्यंत इथपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत. त्यामुळे संघर्ष हा काय आमच्या दृष्टिकोनातून नवीन विषय नाही. आणि सच्चाईला शेवटी मरण नसतं साहेब. सच्चाई असते ना थोडे दिवस आहे, जास्त दिवस नाही. उद्याचा दिवस हा आपला असणार आहे. मला काय मिळालं आहे यापेक्षा समोरच्याचा किंवा नेतृत्वाचा आदेश मानून तातडीने आहे ते सुपूर्द करायचं, समोरच्याला द्यायचं किंवा तातडीने हसत हसत शिवसैनिक म्हणून काम करायचं, असं पावलोपावली तुमच्या बाबतीत घडलेलं आम्ही ऐकलं आहे. काय हो खरं काय? मला वाटतं ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांची 2 मुलं त्या ठिकाणी गेल्यानंतर जी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती आणि त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेला मी दिघे साहेबांचं मला निरोप आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की बाबा मी सभागृह नेतापद आहे हे जर त्यांना आता दिलं तर मला वाटतं ते काम करण्यासाठी बाहेर येतील आणि लोकांच्या ह्या सर्व ह्याच्यामध्ये ते स्वतःचं दुःख विसरतील. तर अशा परिस्थितीमध्ये आपण माझं सभागृह नेत्याचं पद मी दिघे साहेबांनी सांगितल्यानंतर लगेच त्यांना सुपूर्त केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या प्रत्येक काळामध्ये राजन विचारे त्यांच्या सुखदुःखामध्ये हा होता शेवटपर्यंत. त्यांचे आमदार पहिली जी आमदारकी त्यांना मिळाली त्यांना माहिती आहे. ती आमदारकी त्यावेळेला सतीश प्रधान यांना त्यावेळेला डिक्लेअर झाली होती. पण तशा परिस्थितीमध्ये मोठ्या साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी त्यावेळेला दिले. त्यावेळेचा पण साक्षीदार मीच होतो. आणि ते करत असताना मला वाटतं त्यांच्या सर्व जडणघडणीमध्ये शेवटी बघा कसं असतं, एक माणूस काम करू शकत नाही. त्यावेळेला असंख्य कार्यकर्त्यांचं जे निष्ठावान लोकांचं जे जाळं होतं. मग आज तुम्हाला म्हणतो मोदा जोशी हे पहिले आमचे जिल्हाप्रमुख होते. जिल्हाप्रमुख म्हणून मला वाटतं साबीर शेखसुद्धा जिल्हाप्रमुख होते, गणेश नाईकसुद्धा होते. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येकाने प्रत्येकाच्या त्यावेळेला सतीश प्रधान होते. म्हणजे ह्या सर्व मंडळींनी दिवसरात्र काम केलं. आत्ताचे जे काय त्या काळामध्ये जे काय महापौर म्हणून होते, शेवटी जो अजेंडा असतो तो पक्षाचा असतो, पक्षप्रमुखाचा अजेंडा असतो. आणि तो अजेंडा घेऊन तो महापौर असेल, तो लोकप्रतिनिधी पुढे घेऊन ते काम करत असतो. हा काय तुमचा वैयक्तिक हा विषय नसतो. आणि हे काम करत असताना प्रत्येकाने त्याच्यामध्ये भरीव काम करत गेल्यामुळेच आज लोकांनी एवढा विश्वास टाकून हे केलेलं आहे. म्हणजे उद्या असं कोणी सांगू नये की हे माझ्यामुळेच आहे, हे माझ्या ह्याच्यामुळेच आहे, असं नाही. हे सर्व काम करणारे असंख्य असे लोक होते जे बाळासाहेबांचे विचार मानणारे होते, जे आदरणीय पक्षप्रमुखांचं विचार मानणारे होते. आणि म्हणून ह्या मतदारांनी तुम्हाला ही संधी दिल्यामुळे तुम्ही आज इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. आणि त्यांच्या पाठी तुमच्यासारखे अनुभवाने सशक्त असलेले कट्टर आणि निष्ठावान शिवसैनिक आहेत. त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा देत असताना 4 रॅपिड फायरचे प्रश्न. ठाणे की दिल्ली? जो आदेश उद्धवसाहेब देतील तो. रस्त्यावरचा संघर्ष की लोकसभेतला? मला वाटतं शिवसैनिकांनी रस्त्यावरचाच संघर्ष केला पाहिजे. ठाण्यात झालेले बदल चांगले की वाईट? ठाण्यात झालेले बदल जो ठाणं म्हणजे जे गद्दारी झाल्यानंतर जे ठाणं आता जे निर्माण होते म्हणजे खऱ्या अर्थाने निष्ठावंतांची फौज आपल्याला बघायला मिळेल. आनंद दिघे साहेबांचा वारस कोण? जो वारसा त्यांचा जो आहे, आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत की ते त्यांचा वारसा घेऊन पुढे चाललेले आहेत. शिवसेना कोणाची? हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांची शिवसेना. आवाज कोणाचा? उद्धव साहेबांचा आणि जनतेचा. अरे वा, हे होते राजन विचारे, निष्ठावान, निष्ठा आणि असंख्य वर्ष निष्ठा जोपासणारं अत्यंत लाडके लोकप्रिय खासदार. आज आवाज कोणाचा? आवाज
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा. राजनजी, आवाज कुणाचा मध्ये सहभागी झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद.